मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता एक दुसरी गाडी जमली होती आपला घेसर डोंबिवली एक्सप्रेस सैराट आणि भुंगाडोन यांच्या विरोधात गाडी होती खंडे आणि मला वाटतं उसडणेकरांचा रायबा, पण ती गाडी मला वाटतं अंधार पडल्यामुळे कॅन्सल झाली. आपण विचारूया सुनील शेठ, काय बोलाल सुनील शेठ? काय नाही, अंधाराच्या मुलं गाडी कॅन्सल केली. उसडण्याचा रायबा होता आणि पिंपळा भिवंडीचा खंड्या होता. ती आम्ही मैत्रीपूर्ण गाडी होती त्याच्यामुळं विचारून दोघांचा सहमत घेऊन कॅन्सल केली गाडी. बरोबर. आता गाडी किती वाजता जमली होती? कारण अचानक कॅन्सल करण्यात आली, अंधार झाला. गाडी आमची एक झाली होती पहिला, आपले अविनाश दादा पवार यांच्याशी गाडी झाली होती. ती गाडी जिंकल्यावर आपल्या पिंपळाच्या दादाचं नाव होतं, त्याच्यावर आम्ही नाव फिरवलं होतं. बरोबर. म्हणजे जसं बघतो उसडणं मैदानाला गर्दी कायम असते आणि त्याच गर्दीमुळे मला वाटतं गाडी होता राहिली. हो, गर्दी पण होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, गाड्या कोणाचा ड्रायव्हर असतो कोणाचा नसतं, त्याच्यामुळे गाड्या सुटायला टायमिंग जास्त लागतं. बरोबर आहे. आता ज्या प्रकारे गुलाल घेतला म्हणजे कुठेतरी जी लोक आलती भुंगा सैराटची त्यांना ते गुलाल तर बघायला भेटला आणि मला वाटतं दुसरा पण बघायला भेटला असता, अजून थोडीशी लवकर जमली असती तर. हो, आम्ही आल्या नाव दिलं होतं दोन्ही साईडनं, तर आपल्यावर अविनाश दादा पवार यांनी नाव फिरवलं होतं. बरोबर आहे. पण गावठी बैलांनी पण आज म्हणजे दम दाखवला, कारण का मी बघत होतो मध्यंतरी गाडी खूप सोबतच पळत होती. काय नाही, मोत्या तो वासरू गावठी चांगलाच पळतो आणि तो लाल आहे इथला, तो पण चांगलाच बैल पळतो. का तर मागच्या अड्ड्यात आम्ही इथेच गाडी बघितली होती मिलिंद शेटणी आणि मी, तर ती दादा तेव्हाच बोलला होता का गावठी चांगला बोलतो. बरोबर. आणि तो कॉकटेल मारेलकरांचा. हां, आणि मला वाटतं आता 2-3 मैदानं झाली आपल्या मुंबईला, तिथे गटाला पण गाडी म्हणजे त्याची गटाला पण बसलेली गाडी, म्हणजे गावठी बैलांमध्ये बघा आज नाव करतोय म्हणजे तो. काय नाही, गावठी पहिले माझी स्वतःची पण गावठीच बैल होती घरची, त्याच्यामुळे गावठी पण काही कुठे कमी नाहीत. आता आपला बकासूर झाला, तो पण दाखवून देतो. अजून एक संभाजीनगर साईडचा एक गावठी बैल आहे, तो पण दाखवून देतो का गावठी पण काही कमी नाहीत. बरोबर आहे. आता जसं ज्या प्रकारे उसळण्याचं मैदान होतं आज तुम्ही बघितलं असेल, बरंच बदल घडून आलं. कुठेतरी लोकांची इच्छा होती, आज ऊन खूप लागतंय पण कुठेतरी सुट्टीला बघा त्यांनी नेट बांधला, काय बोलाल? काय नाही, उसटण्यावाल्यांचे बोलू तेवढं कौतुक करू तेवढं कमी आहेत. का तर ते भरपूर चांगलं नियोजन करत असतात. ते झाले बोनिवलीवाले झाले, केळकरी, म्हणजे सर्वजण चांगले नियोजन करतात, पण उसटण्यावाल्यांचं थोडा वेगळंच असतं. बरोबर आहे. आज ज्या प्रकारे मला वाटतं उसळण्याचं मैदान भरतोय आवर्जून म्हणजे उपस्थित राहतात लोक, का तर बऱ्याचशा मोठ्या गाड्या आणि तिथं नामांकित बैल किंवा नामांकित गाड्या मालक पोहोचतात, काय बोलाल? काय नाही, इथं पब्लिक पण जाम येतं आणि सर्व सेंटरला आहे, त्याच्यामुळे आणि यांचं नियोजन उसटण्यावाल्यांचं चांगलं असतं. प्रवीण दादा झाले, यांचं नियोजन भरपूर चांगलं असतं, त्याच्यामुळे सर्व लोक इथे येतात. बरोबर आहे. आता जी दुसरी गाडी जमली होती काय वाटतं म्हणजे काय झालं असतं? कारण कुठेतरी आज 2-2 गाड्या खेळणं पण मला वाटतं धाडस करण्यासारखी गोष्ट असतं. काय नाही बघा, सर्वजण जिंकायला देतात, कोण हारायला येत नाही. भले ते झाले उसटणेवाले झाले किंवा पिंपलातवाले झाले किंवा आम्ही झालो किंवा मिलिंद शेठ झाले, कोण हारायला येत नाही. त्याच्यामुळे काय बैलांचं काम बैल करतात. आपली गाडी सर्व मैत्रीपूर्ण होतं. आता आमची गाडी पहिली गाडी अविनादाची झाली, पण अविनादानी मला स्वतःने आवाज देऊन म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन केला का अभिनंदन, आणि मिलिंद शेठला पण सांग की अभिनंदन. असं म्हणजे आमच्या अविनादाच्या भरपूर गाड्या झाल्या, पण कधीच वाद नाही का काय नाही. दादाचे भाऊ झाले, सर्व ते चांगले आहेत. बरोबर. म्हणजे साध्य झालं म्हणजे बघा, सुरुवातीला आदत वासरू घेऊन मी बघितलेला काकारवालच्या, काय मी हा प्रश्न घेतो, काकारवालच्या मैदानाला मी तुम्हाला बघितलेला आणि तुमचेच मला वाटतं भाऊ आहेत. मी त्या दिवशी खिरकालीच्या मैदानामध्ये बाईट करली होती, त्यांच्यासोबत पहिला गुलाल सैराटचा झालेला होता. नखऱ्या का पाखऱ्या कोणतरी बैल होता, मी खिरकालीच्या मैदानाला मुलाखत घेतली होती. काय बोलाल त्या बैलाविषयी? काय नाही, तो बैल घरचाच आहे, माझ्या काकाचा आहेत. माझे स्वर्गीय किसन जयराम पाटील काका होते माझे, आणि त्यांनीच मला शिकवून दिलेली आहे, त्याच्यामुळे काय नाही, तो घरचा बैल आहे आपला. बरोबर आहे. केलं आहे म्हणजे आता मला वाटतं जास्तीत जास्त करू म्हणजे पैरा भेटणं मुश्किलच आहे या सीझनला. काय भेटेल 100%. का तर दादाजीने माझी पण बात झालेली आहे. आता सैराट पण जी लोक मागतात त्यांना देऊ, भुंगा पण जे लोक मागतात त्यांना देऊ. बरोबर. आता त्या दिवशी आपलं मिलिंद शेठ असतील यांची आपल्याला मुलाखत आली होती, तुम्ही पण होतं की थांबणार आहे कुठेतरी थोडे दिवस, पण न थांबता आज पुन्हा तुम्ही मैदानामध्ये सज्ज झाले. काय नाही, मैदान जवळ आल्यावर आवत नाही, त्याच्यामुळं दादाचा रात्री फोनाला काय करायचं बरं जायचं. म्हणजे नाद आहे पूर्ण करायचं. हा नाद, आपण बघा, आपण काय म्हणजे छंद आहे म्हणून आपण काही सोशल मीडियावर फेमस व्हायसाठी शो करत नाही. आपला छंद आहे, आपला पारंपरिक छंद आहे, रक्तातला खेळ आहे, त्याच्यामुळे आम्ही हा छंद करतो. आता प्रत्येकी मैदानामध्ये बाईट देतात तुम्ही किंवा मिलिंद शेठ असतील तुम्ही असते, तुम्ही दिसतात सोशल मीडियावर, प्रत्येक मैदानामध्ये दिसतात किंवा आज सोशल मीडियावर तुमचं एक नाव पण झालं आहे. प्रत्येक मैदानामध्ये दिसणं हे खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे, म्हणजे कुठेतरी बैलांनी घडून दाखवले तुमच्या. का तर सैराटचं कौतुक करू तेवढं कमी आहे, भुंगाचं आणि सैराटचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहेत. का तर आम्हाला कंटिन्यू गुलाला ठेवतात आणि यांच्यामुळे म्हणजे प्रत्येक मैदानात आम्हाला यायला लागतं आणि प्रेक्षक म्हणजे यांची फॅन फॉलोईंग आहे, त्यांच्यासाठी आम्हाला बैल आणायला लागतं. बरोबर. चला आता शेवटचा प्रश्न घेतो. आता आज गाडी तुमची समजा होता राहिली, पण आता पुन्हा कधी भेटतात?
बघू आता काय, जेव्हा आमचे काही घरचे संबंध आहेत, काही विषय नाही. आता काय माहिती, गाड्या मुंबईमध्ये आली, मुंबईचा केलं एवढं चांगलं चालले का सर्व मैत्रीपूर्ण गाड्या होतात, त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही. आपण कधी पण खेळू शकतो, असं काय नाही. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.